गणपती बाप्पा मोरया. कोणाची नजर नको लागायसाठी आम्ही लिंबू सोबत आम्ही सांगत नाही, डायरेक्ट धप्पा. आम्ही पण येतोय, तुम्ही पण या. नाचले मला गाणं बोल. सगळ्यांच्या जांघेमध्ये पाणी गेलं. हो महाराजा, आमची पोरं कोकणात ट्रिपला चाललेली आहेत, तर ट्रिप सुखात होऊन जाऊ दे. होय महाराजा, गणपती बाप्पा मोरया. सकाळी साधारण 4 वाजले होते. सगळं गाव अजून गाढ झोपेत. आम्ही मात्र, मी आणि माझे मित्र, माझ्या लोणशी माणगाव इथून कोकणच्या भन्नाट बाईक राईडसाठी निघालो होतो. हवा अगदी थंडगार होती आणि रस्त्यावर एकदम शांतता. फक्त आमच्या बाईकचे हेडलाईट्स आणि त्या आवाजातला थ्रिल. एकदम वेगळीच वाईब होती. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 25ची इंद सफलता ट्रिप झालेली आहे. मे महिन्यामध्ये जाणार होते, पण एका माणसापाय कॅन्सल झाली आहे. ती झालेली ट्रिप आता ती स्वीकारली आहे. त्या आपण तर बोलूया. आम्ही आता सध्या चाललोय रत्नागिरी कोकण दर्शन स्पॉट बघायला भेटल. आम्ही सांगत नाही, डायरेक्ट धप्पा देतो. हे आमचे हर्षद साधारण 5 वाजले असतील आणि आम्ही शेवटी थांबलो एकदम मस्त जागी, छोटंसं हॉटेल रस्त्याच्या कडेला. सकाळचं ते थंडगार हवेतलं ब्रेक घेतल्यावर गरमागरम चहा मिळाला की काय सांगू, एकदम स्वर्गीय फिलिंग. सगळे मित्र आपापल्या स्टाईलने उभे होते. फक्त चहाचा कप हातात घेऊन मस्ती करत होते. त्या क्षणी वाटलं, प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन नाही, तर हे छोटे छोटे मुमेंट्सच खरे मजेशीर असतात. नाश्ता झाल्यावर मग बाईककडे गेलो. मग बाईकवर पुन्हा सामान बांधलं आणि पुढच्या डेस्टिनेशनकडे निघालो. कोकणचा अस्सल रस्ता आमची वाट बघत होता. पहाटेचं ते धुकं आणि रस्त्यावर हलकं पडणारं सूर्यप्रकाश. खरंच सांगतो, सुरुवातच जबरदस्त झाली. पोलादपूर आणि खेडच्या मध्ये आहे एक भन्नाट भोगदा. अगदी डोंगर कापून गेलेला रस्ता. आत गेल्यावर एकदम थंडगार हवा लागते आणि एको तर भारी येतो. भोगद्यातून बाईक जाताना तो आवाज, दिव्यांचं रिफ्लेक्शन आणि पुढे दिसणारा उजेड. असं वाटतं जणू एखाद्या सिनेमॅटिक सीनमधून जातोय आपण. हा भाग म्हणजे रायडर्ससाठी एक छोटासा थ्रिल पॉइंटच आहे. थोडी अंधाराची मजा. आणि पुढे अचानक उघडणारा कोकणचा निसर्ग, एकदम अप्रतिम. आमच्यासाठी ही ट्रिप फक्त राईड नव्हती, तर एक एक्सपिरियन्स होता. दोस्ती, प्रवास आणि कोकणची मस्ती सगळं एकत्र. कोकणातले रस्ते म्हणजे एकदम वेगळंच जग आहे. दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडी आणि मध्ये आमच्या बाईकचा गडगडणारा आवाज. हवेचा तो गार झोत, डोंगराच्या सावलीतून जाणारा रस्ता आणि मित्रांसोबतचं ते हसणं, सगळं एकत्र येऊन तयार होतं परफेक्ट कोकण वाईब. पहिलाच दिवस आमचा. आम्ही सकाळी निघालोय पहाटे 5:30 वाजता आणि 5:30 वाजता निघून सर्व आमची टीम पोचले आता खेडमध्ये. आता वाजलेले आहेत 7 वाजता थोडा विश्रांतीसाठी बाईक थांबवलेले आहे. विचारूया आपल्या टीमसाठी. आम्ही बाईक अशा घेतल्यात. ही पहिले एक एंटॉर, नंतर मग ही युनिकॉर्न घेऊन पुढे दाखवा या लागले. आमचे यजमानी कुठे घेऊन हे यजमानी हॉटेल मॅनेजमेंट करून आले. सिलेंडर घेऊन आलाय. सिलेंडर मध्ये आणि पुढे गाड्या दाखवा. त्याला विचार काय पाहिजे तो. ही बघा, ही एक युनिकॉर्न, ती एक अँटॉर्क. गाड्या अशा आहेत, अशा आमच्याकडे नाही. 110 cc वाले, 125 cc वाले आहेत, 200 cc वाले नाही. तुम्ही इकडे बोलायला असं काय करते. सर्वांनी आपल्या तयारीत आलेले टेंट, काय राहण्याची सोय सर्व पूर्ण सोबत घेऊन आलेले आहेत. हा तुम्ही पाहू शकता. ही टेंट, ही गादी रात्री झोपण्यासाठी. आमच्या ट्रिपला कोणाची नजर नको लागायसाठी आम्ही लिंबू सोबत ठेवलेले आहे.
आणि त्याला तुझ्या 2 गोट्यामध्ये हा तिसरा लिंबू जोडून जा. 500 वाले. ही आमची 400 सीसी वाली गाडी आहे. सीसी दाखवून कालच घेतले बाईक. फिरायला जाण्यासाठी घेतले. पाची रंपाला पाची रंपाला आमच्याकडे अशा 2 युनिकॉर्न, 2 शाईन, 2 स्प्लेंडर, 2 अँटॉर्क आणि आता आणि एवढ्या बाईक फक्त एकाच कारणासाठी थांबवलं आम्ही, ड्रायव्हर चेंज होत आहेत. आणि पोचो जे मेन ड्रायव्हर आहे हे हा पोचो ड्रायव्हर झालो तर आता तुझी गाडी. ड्रायव्हर चेंज झाला नाही आपल्याला. आता डायरेक्ट परशुराम मंदिर. आता इथून झाले फोटो काढते पण ऐकत नाही कोण. अर्जंटला दाखवून टाक, 3 तास फोटो काढत होतं. 7 वाजल्यानंतर थोडासा ब्रेक घेतल्यानंतर आम्ही आता खेडवरून निघतोय परशुराम मंदिर. आम्ही पण येतोय, तुम्ही पण या. 35 किलोमीटर. पुढे आम्ही परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ थांबलो होतो. आमचे काही मित्र अजून येत होते म्हणून थोडा वेळ त्यांच्या वाटेकडे पाहत आरामात बसलो. थोड्याच वेळात मित्र आले. सगळ्यांनी पुन्हा हेल्मेट घातलं, बाईक स्टार्ट केली आणि निघालो पुढे. पुढे 2 रस्ते दिसले. एक सरळ जाणारा जो बाईक आणि पायी जाता येतो आणि दुसरा आम्ही निवडलेला कारसाठीचा जो भक्त निवासाकडे वळतो. त्या रस्त्यानं वर चढताना आजूबाजूचा निसर्ग अजून सुंदर वाटत होता. एका बाजूला दाट झाडी तर दुसऱ्या बाजूला घाटाचं दृश्य. रस्त्याच्या दोन्हीकडे थंड वाऱ्यात हलणारी झाडं आणि मध्ये आमच्या बाईक्स. एकदम सिनेमॅटिक मोमेंट. थोड्याच वेळात आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. बाजूलाच भक्त निवास होतं आणि त्याच्या शेजारी कार पार्किंगसाठी भरपूर जागा होती. मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला गोशाळा दिसली. आम्ही मग मंदिराच्या पायऱ्यांकडे चालत वर गेलो. वर गेल्यावर कळलं की मंदिरात व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही. म्हणून आम्ही बाहेरचा परिसरच व्हिडिओत दाखवायचं ठरवलं. आणि तो सीन खरंच खूप सुंदर होता. परशुराम मंदिर हे एक ऐतिहासिक आणि अतिशय पवित्र ठिकाण आहे. असं म्हणतात की परशुरामांनीच स्वतः कोकण भूमी निर्माण केली आणि म्हणूनच हे मंदिर त्यांचं एक प्रमुख स्थान मानलं जातं. 7 वाजता रेस्ट करून आम्ही आता 7:30 वाजता पोहोचलोय परशुराम मंदिराच्या इथे. आणि पाहू शकताय पूर्ण टीम फोटोग्राफीसाठी तयार झालेली आहे. आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेरच थोडंसं फोटोशूट केलं. मंदिराच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. दर्शन झाल्यावर मग पुन्हा आमच्या बाईक्सकडे गेलो. हेल्मेट लावलं आणि पुढच्या डेस्टिनेशनकडे निघालो. सकाळचे 10 वाजले होते आणि आम्ही थांबलो होतो डेरवनच्या आधी हॉटेल वरदायिनी इथे नाश्त्यासाठी. तुम्हाला इथला नाश्ता आणि चहा कशी वाटली? आम्ही खूप थकून आलो आणि नाश्ता करायची वेळ आली तेव्हा आम्हाला इथे हॉटेल जवळपास मिळालं, वरदायिनी हॉटेल. इथे तुम्ही खरंच चहा नाश्ता, आम्ही मिसळ नाश्ता केली आणि 1 नंबर. खरंच खूप चांगली टेस्ट आहे
आणि मी खरंच व्हिडिओ पाहणाऱ्यांना पण सांगेल की इथे नक्की या, व्हिजिट करा तुम्ही आणि कोणताही नाश्ता करा, एकदम चव मस्त आहे एकदम. हे आपले आहेत फंटर, नाश्ता वगैरे केलेत. हा बाबू हा बस सर, तुम्हाला इथली मिसल कशी वाटली? एक नंबर. आता जाणार आपण सरळ ते देरवण. गाणं बोल, नाचरे मला गाणं बोल. त्याला सांग बोला काहीतरी. नाचरे मला गाणं बोल. नाही बोल. एकच गाणं बोल. चाय मस्त आहे. काय बोलू? नाचरे मला बोल. रात्री बोल. करून झाल्याच्या नंतर आम्ही आता पोहोचलोय शिवसृष्टी पाहायला. तुम्ही बघू शकता इथं छत्रपती महाराजांची पूर्ण इतिहास इथं तुम्हाला पाहायला मिळेल. आतमध्ये कॅमेरा फोटोग्राफी अलाउड नाही, त्यासाठी तुम्हाला बाहेरून जे व्ह्यू तुम्हाला दाखवता येईल ते आम्ही नक्की दाखवू. कॅमेरामॅन परेश सोबत. हा ही कुठली दांडी आली? शिवसृष्टी पाहून आपण आता डेरवनवरून निघालो आहे. आता आज आमच्या पहिल्या दिवसामधील तिसरं ठिकाण आहे मल्लिकार्जुन शिरंबे मंदिर. आता आम्ही इथून जायला आम्हाला तरी 1 तास लागेल, 30 किलोमीटर आहे. नक्की पुढचा व्हिडिओ आपण आता तिथे पोहोचल्यावर बघू. व्हिडिओ शिरंबे मंदिराजवळ निघता खूप पाऊस आला एकदम, म्हणजे खूप मुसळधार पाऊस आल्यामुळे सगळ्यांच्या जांग्यामध्ये पाणी गेलाय. तुम्ही बघा ट्रिप आमची आता पावसाळी ट्रिप म्हणून हाय गाईज, मी आलो आहे एका अतिशय शांत आणि प्राचीन ठिकाणी, शिरंबे मंदिर. या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे आणि याची रचना मनाला एकदम शांती देते. बाहेरचा गोंगाट विसरून जायला होतं इथे. इथे आल्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते.
जवळजवळ 1 तास पावसामुळे आम्ही रेस्ट घेतली होती आणि ती रेस्ट घेऊन आम्ही पोहोचलोय आता शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिर. मल्लिकार्जुन मंदिराचं विशेष महत्त्व बोललात तर आपण 1973 साली या मंदिराचं जीर्णोद्धार झालेला आहे आणि या मंदिराच्या विशेष त्याचं महत्त्व म्हणजे चारी साईडनी त्याचे पाणी आहे आणि पाण्याच्या आतमध्ये मंदिर आहे. मंदिर हे उन्हाळी पावसाळी दोन्ही ऋतूमध्ये पाणी हा तेवढाच असतो, पाणी कमी नाही होत. पाण्यामध्ये मंदिर असलेला विशिष्ट मंदिर आपल्याला रत्नागिरी चिपळूण तालुक्यामध्ये शिरंबे या गावामध्ये आहे. मंदिराभोवतीचा निसर्ग तर बघण्यासारखा आहे. मला खात्री आहे तुम्हालाही इथे आल्यावर खूप आनंद मिळेल. जर तुम्हाला शांतता हवी असेल तर शिरंबे मंदिराला नक्की भेट द्या. मी तुम्हाला घेऊन आलो आहे एका भन्नाट आणि खूपच शांत ठिकाणी, चिपळूण जवळच्या सप्तेश्वर मंदिराला. हे बघा, हे मंदिर म्हणजे एकदम जुन्या काळातलं आहे. आतमध्ये महादेवाचं दर्शन घेतलं. इथली शांतता आहे ना, म्हणजे मोबाईल वाईल सगळं विसरायला होतं. एकदम फ्रेश वाटतं. दगडात बांधलेलं याची जी कला आहे ना, ती बघून डोळे तृप्त होतात. पण याची खरी मजा काय आहे माहितीये? मंदिरासमोरचं हे कुंड. इथे 7 वेगवेगळ्या झऱ्यांचं पाणी एकत्र येतं. म्हणजे किती भारी जलव्यवस्थापन असेल त्या काळात. आणि पाणी बघा, एकदम थंडगार. म्हणूनच याला सप्तेश्वर म्हणतात. आजूबाजूला फक्त हिरवीगार झाडी आहे. ही जागा म्हणजे नुसती नैसर्गिक एसी आहे. जर तुम्ही कोकणात आला असाल तर हे मंदिर मिस करू नका बरं का. शांतता आणि निसर्गरम्यता सगळं आहे इथे.
आम्ही आता सप्तेश्वर मंदिराकडून थेट आता आलेलो आहोत श्री कर्णेश्वर देवस्थान. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता खूप प्राचीन मंदिर आहे. आम्ही आता आतमध्ये जाऊन दर्शन घेत आहोत. चला.